महाविकास आघाडीचा जागा वाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या एका बाजूला सुरू असताना जागा वाटप अजून निश्चित झालेलं नसताना यापूर्वीच काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून झुंपल्याचं दिसतंय। आणि हे मतभेद मवियाच्या मुळावर तर येणार नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे। जागा सर्वांच्या एकमेकामुळे आम्ही यशस्वी झालो हे खरं आहे। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपापूर्वीच मवियाच्या नेत्यांमधली ही खणाखणी, राज्यात सत्तेचा सोपान गाठण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदावरून दावे प्रतिदाव्यांचा सामना सुरू झालाय। त्याला कारणीभूत ठरलं बाळासाहेब थोरात यांनी थेट मुख्यमंत्री पदावर केलेलं भाष्य। या निवडणुकांमध्ये काँग्रेस म्हणून आपल्याला जर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकलो तर पुढच्या जे 29 सालच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस जास्त चांगल्या पद्धतीने आणखी पुढे जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा। आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका पुढच्या निवडणुका आहेत आणि याकरता या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो। मला खात्री आहे, 100% खात्री आहे, मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे। त्याकरता आपण सगळ्यांनी काम करा असं आवाहन करतो। बाळासाहेब थोरातांनी सीएम पदावर दावा करताच मवियाच्या घटक पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा कुणामुळे वाढल्या याची जाणीव संजय राऊतांनी काँग्रेसला करून दिली। मग काय, काँग्रेसनेही त्याला जशास तसं उत्तर दिलं। कोणाला अशी खुमखुमी असेल, लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल। त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे। त्याच्यामध्ये असं की आम्ही आघाडी आहोत, एक मतानं काय करायचं ते निर्णय घेऊ। जागा सर्वांच्या एकमेकामुळे आम्ही यशस्वी झालो हे खरं आहे। मवियात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जुंपलेली असताना भाजपनं ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी साधली, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। लोकसभेमध्ये काँग्रेसला 2च जास्त मिळाले, सक्का भाऊ, लहान भाऊ, उंच भाऊ हे सगळ्या गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत। पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उबाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत आहे, ना घर का ना घाट का अशी भूमिका आज उबाटा ह्या पक्षाची झालेली आहे। त्यांच्या तोंडातून अनावताने निघालं, त्यांनी ते मान्य केलं। काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हा प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे असं बाळासाहेबांनी सांगितलं। आपला मुख्यमंत्री होऊ शकतो हा आत्मविश्वास काँग्रेसला लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर आलाय। महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षानं 17 जागा लढवल्या, तर 13 जागांवर त्यांनी विजय संपादन केला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांवर शड्डू ठोकला, 8 जागा जिंकल्या, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 जागा लढवल्या, पण जिंकता आल्या केवळ 9 जागा। महाविकास आघाडीला 48 लोकसभा मतदारसंघातल्या 150हून अधिक विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली, त्यात एकट्या काँग्रेसला 80 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे, हे विशेष। आणि त्यामुळेच काँग्रेसला मुख्यमंत्री पद खुणावतंय। आपल्या जागा जास्त निवडून येणार हे काँग्रेसला माहित आहे, त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांकडून ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला समोर केलाय। आणि आता मुख्यमंत्री आमचाच हा दावा, यातून हे स्पष्ट होतंय की महाविकास आघाडीत निवडणुकीच्या नंतर पहिला क्लेम काँग्रेसचाच मुख्यमंत्री पदावर असणार हे स्पष्ट आहे। आणि काँग्रेसला म्हणूनच मुख्यमंत्री पद खुणावत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।